हांडे साहेब, मयत सभासद किती तुम्ही म्हणाले? 5 ते 5.5 हजाराच्या आसपास आहेत. हरकत किती लोकांची घेतली? आम्ही हरकत आता 257 त्यांना मयताचे दाखले दिलेले आहेत. हरकत आमची जेवढे मयत आहेत जेवढे त्या सगळ्यांवरतीच आमची हरकत आहे. हरकत घेणारी व्यक्ती कोण आहे? अंबादास मुरलीधर हांडे सभासद. तुम्ही तिथं जे ॲप्लिकेशन केलंय शेतकरी संघटनेचं लेटर एवढं केलंय का सभासद म्हणून केलंय? सभासद म्हणून आणि एक मतदार म्हणून ॲप्लिकेशन केलेलं आहे. कुठल्याही संस्थेचा सभासद असल्याशिवाय त्याला ॲप्लिकेशन करता येत नाही आणि त्याचं ज्याला ॲप्लिकेशन करायचं त्याचं नाव त्या मतदार यादीमध्ये असलं पाहिजे. तो त्या संस्थेचा सभासद असला पाहिजे. तर तुम्ही एवढे दिवस प्रयत्न करतायत, मयत सभासदांची यादी गावोगावी मिळवताय. मयत झाले 5,000, माहिती मिळवली 500 लोकांची. हे बघा, आम्ही मगाशी सांगितलं मतदार आहे. मतदार हा त्या याचा भाग होऊ शकत नाही. व्यवस्थेचा भाग कोण आहे? कारखाना आहे. आणि कारखान्यांना अ वर्ग आणि ब वर्गात असलेल्या संस्थांना प्राधिकरणाच्या जशा गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे. तिथे आर्ग्युमेंट काय केलं कारखान्याने? कारखान्याने त्यांच्या वकिलांनी ॲग्रीमेंट काही केलेलंच नाही आहे. ॲग्रीमेंट जे केलं ते MDंनी केलं दुपारच्या सत्रामध्ये. काय आर्ग्युमेंट केलं? ॲग्रीमेंट त्यांनी असं केलं की आमच्याकडे जी वारस नोंद होती त्या वारसांनी आलं पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी त्यांची वारस नोंद करून घेतली पाहिजे. कोणचे वैयक्तिक वाद विवाद असतात त्याच्यामुळे ती वारस होत नाही. त्याच्यामुळे ते सभासदांची नावं त्या मतदार यादीमध्ये तशीच राहतात. ती कमी करण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही किंवा काही नाही. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी ॲग्रीमेंट केलेलं आहे. आपली बाजू कोणी मांडली? आपली बाजू आम्ही स्वतः मांडलेली आहे. मग आता काय त्यातनं निष्कर्ष प्रथमदर्शनी काय? निष्कर्ष प्रथमदर्शनी मॅडमनी त्यांना सांगितलेलं आहे की जे अपीलकर्त्यांचं हरकती घेणाऱ्यांचं म्हणणं जे आहे त्या म्हणण्यानुसार तुमच्या जो सभासद मयत आहे त्याच्यावर कुठली बाधा येत नाही, त्याच्या वारसानं कुठली बाधा येत नाही. परंतु प्राधिकरणाच्या नोंदनुसार मयत सभासदाचं नाव त्या मतदार यादीमध्ये नसावं, जेणेकरून पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडेल आणि मतदानाचा टक्का वाढेल. ह्याच्याकडे मॅडमनी त्यांचं लक्ष वेधले. निर्णय कधी येईल अपेक्षित आहे? निर्णय आज संध्याकाळपर्यंत आला तर सोमवारी नक्कीच निर्णय त्याचा लागेल. आणि निर्णय जर आपल्या विरोधात गेला तर आपण हायकोर्टात सुद्धा या बाबतीमध्ये जाणार आहोत. तुम्ही मगाशी म्हणाले संस्थेचे सभासद 22-23 हजार आहेत. हो, कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा ऑब्जेक्शन घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही 6-7 जण असता, त्यातला तुमचा एक सहकारी गळाला. प्रतिसाद का मिळत नाही? आता एवढ्या मोठ्या संस्थेच्या विरुद्ध लढायचं म्हटल्याच्या नंतर ज्याला लढायचं किंवा काय करायचं त्यांनी त्या संस्थेची व्यवस्था ही सगळी समजावून पहिली घेतली पाहिजे. आणि समजावून घेत असताना कायदेशीर बाबी ह्या तपासल्या गेल्या पाहिजे. आपल्याला कुठल्या अँगलनी त्याला सामोरं जायचं ही पहिली दिशा ठरली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लढत असताना सगळेच त्याच्यामध्ये तरबेज नसतात किंवा काय नसतात, परंतु येन केन प्रकारे सगळ्यांची खतखत असते. पुढे जाणारे कोणीतरी असतात. सगळे 22,000 सभासद असते. 22,000 सभासद सगळे पुढे जाऊ शकत नाहीत. परंतु ठराविक जी लोक आहेत, मी असेल, भुजबळ साहेब असेल, संघटनेचे आमचे जे पदाधिकारी अजितदादा आहेत, अजित नाना आहेत, संभानाना आहेत, ही जी काय लढवं आहे, जी फळी आहे, ही एक जीवाने या सगळ्याचा समर्थपणे ती लढाई लढत आहे आणि शेवटपर्यंत लढत राहणार आहे. लोकशाही आहे, लढलं पाहिजे. मागच्या वेळेलाही तुम्ही लढलात. शरददादा सोनवणे यांनी सुद्धा पाठिंबा दिला. ऐनवेळी त्यांनी काय केलं ते आपण पाहिलेलं आहे. तालुक्याचे माजी आमदार यांनी देखील एक मेळावा घेतला, आपली भूमिका स्पष्ट केली आणि नंतर ते गुहेत जाऊन शांत राहिले. ज्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल अशी शक्यता आहे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, ते सुद्धा याच्यावर स्पष्ट बोलत नाही. शिवाजीराव नलवडे यांचीही भूमिका कळत नाही. पुन्हा बेचेपाडे 55 नाही. वाणी साहेब, ही सर्व मंडळी
योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास आम्हाला आहे. कोण कोण योग्य मंडळी? आता त्याच्यामध्ये अतुल शेठचा विषय आला. अतुल शेठने मेळावे वगैरे घेतले तुम्ही म्हटलात. आता मी म्हटलं म्हणजे माझी माहिती खोटी आहे का? असं नाही ना, खोटी नाही ना, खरी आहे. मेळावे घेतले खरी माहिती आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे अतुल शेठ सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये ताकदीने उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास मला आहे. विश्वास आहे का बोलणं झालंय? नाही नाही, ठाम विश्वास आहे मला. बोलणं नाही झालं? काही बोलणं झालंय का? बोलणं नाही, सगळ्याच गोष्टी आता कॅमेऱ्यासमोर. तसं नाही. कसं आहे, लोकांपुढे खरं गेलं पाहिजे. बेनके साहेब ज्या ताकदीनं उतरले होते त्याच्यानंतर तसं दिसत नाही. मग ते तुम्हाला आतून छुपा पाठिंबा देणार की स्वतः पॅनलमध्ये सहभागी होणार? नाही नाही, सगळ्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या ओपन होणार आहेत. छुपा बिपा याच्यामध्ये काही चालत नाही. कारण सगळ्या ज्या गोष्टी होणार या सगळ्या ओपन क्लिअर टायटलने होणाऱ्या गोष्टी आहेत. या विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांची सुद्धा भूमिका अद्याप स्पष्ट होत नाही. त्यांची भूमिका योग्य वेळी स्पष्टच होईल. योग्य वेळ म्हणजे कधी? उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर? नाही नाही, उमेदवारी अर्ज दाखल वगैरे करायला अजून अवधी आहे. योग्य वेळी कधी? आता जर हरकती घ्यायच्या तर सगळ्यांनी एकत्रित मदत केली पाहिजे ना. अंबादास हांडे व्यतिरिक्त बाहेर फारसं कोणी ऍक्टिव्ह दिसत नाही. आता ऍक्टिव्ह दिसणं न दिसणं हा ज्याचा त्याचा. तुम्हाला आतून छुपा पाठिंबा असं म्हणायचं या बाकीच्या नेत्यांचा? नाही नाही, छुपा नाही, ओपनच पाठिंबा आहे नसला तर. कधी पत्रकार परिषदेला पुढे येत नाही, आम्ही पॅनल उभं करणार असंही सांगत नाही. शिवाजीराव नलवडे यांचं ते गाढे अभ्यासक आहेत, ते कधी कॅमेरा पुढे येत नाही. इथे सगळ्या सभासदांनी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? लोकशाही आहे, तुम्ही निवडणूक लढणार, कदाचित विजय होणार, सपोर्ट का मिळत नाही? नाही, सपोर्ट मिळणार नाही. ही प्रक्रियाच अशी आहे वाणी साहेब. ही सहकारातलीच प्रक्रिया आहे. ही सहकारातली प्रक्रिया सहजासहजी पुढं जात नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही एकला चलोशी निगडीत येतं. तसं हे जे आहे सामूहिक काम आहे आणि हे सामूहिक काम होत असताना सामूहिक कामामध्ये बाकीचे नेते सहभागी का होत नाही? लोकांनी तुमच्यावर मागच्या पंचवार्षिकला विश्वास ठेवून पाहिला, दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं. ठीक आहे, तर जय पराजय होत असतो. आता काही अंशी परिस्थिती तशीच आहे, हे वास्तव आहे. जर शरददादा सोनवणे, अतुल बेनके, माजी आमदार बेनके साहेब किंवा शिवाजीराव नलवडे तुम्ही सगळी एक झाली तर काहीतरी वातावरण निर्मिती होईल. जे सुरुवातीला म्हणायचे कुठल्याही परिस्थिती विघ्नरच्या निवडणुकीत आम्ही लढणारच असे म्हणणारे तानाजी तांबे, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. आता तानाजी तांबे हा विषय वेगळा आहे आमच्यासाठी. कारण त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, लढणे न लढणे. कारण ते काय आमच्या संघटनेशी निगडीत नाही. अतुल बेनके तुमच्या संघटनेशी संलग्न आहे? संलग्न सोनवणे संघटनेशी लोकप्रतिनिधी आहेत. अतुल शेठ माजी लोकप्रतिनिधी आहेत. शरददादा सोनवणे हे लोकप्रतिनिधी आहेत. बाळासाहेब दांगड असतील लोकप्रतिनिधी आहेत. समाजाचं बाळासाहेब दांगड यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन विघ्नर कारखान्याचा कारभार खूप चांगला चाललाय असं सर्टिफिकेट दिलेलं आहे. सोशल मीडियावर असा मेसेज व्हायरल झालेला आहे. नाही, त्या बाबतीमध्ये दांगड साहेबांचं माझं बोलणं झालं. दांगड साहेब काय बोलले की बा मराठ्या मनाने हार जीत ही होत असते, ती स्वीकारायची प्रत्येकाची मनीषा असते. सत्यशील शेरकर हे विधानसभेला पराभूत झाले, कुणाचे मनोबल खचू नये त्यासाठी आम्ही भेटायला गेले, मान्य. हो. तुम्ही मेसेज वाचला का? काय लिहिला होता? नाही, मेसेज वाचला ना. मग आता वाढदिवसानिमित्त मेसेज वाचला ना. कोणी असं शेतकऱ्यांचा कारभार कारखान्याचा खूप चांगला चालू आहे याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांच्या निकी चांगला असेल ना. म्हणजे बाळासाहेब दांगड त्यांच्या बाजूने आहेत, शेतकऱ्यांच्या निकी चांगला असेल कारभार. तुम्ही आता दांगड साहेबांचं नाव घेतलं, किती आमच्या सांगितलं दांगड साहेब हे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून यांनी काम केलेले हे मला तुम्हाला सांगायचं. तुमच्यासोबत कोण कोण पुढारी राहतील? नाही, पुढारी आता आमच्या मी पहिल्या दिवशी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. येतील त्यांच्यासह, न येतील त्यांच्याशिवाय. परंतु मला ठाम विश्वास आहे की ही सर्व मंडळी बरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास. मध्यंतरी तानाजी तांबे असं म्हणाले की माजी आमदार अतुल बेनके यांनी एका खाजगी संस्थेच्या मार्फत सर्व्हे केला, सभासदांचा अंदाज घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रतिसाद मिळत नाही असं पाहून अतुल बेनके एक्झिट झाले असं तांबे म्हणाले. आता कोण कधी सर्व्हे केला, काय झालं त्यांचं त्यांना माहिती, तांब्यांना आणि अतुल शेठला माहिती.
आपल्याला तर काय माहिती नाही, परंतु ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जातो, समाजामध्ये काम करतो, त्यामुळे लोकांच्या भावना आपल्याला कळत आहेत ना. माजी आमदार अतुल बेनके उमेदवार असतील? नाही, आता याच्यामध्ये ते आपण कसं सांगू शकतो, उमेदवार असतील नसते, त्यांचे जर ते पात्र ठरले, लगतची 3 वर्ष ऊस गेला. तुम्ही यादी तुमची पाठ झाली? नाही, यादी पाठ आहे ना. मग अतुल बेनके उमेदवारीला कॅपेबल आहेत का? कॅपेबल उमेदवारीला सगळेच सभासद कॅपेबल आहेत. ज्याचा ऊस नाही ते नाही कॅपेबल. बायलॉज त्यामध्ये नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी पात्रता लागते हा. त्याच्यामध्ये अतुल बेनके बसतात? त्याचा लगतची 3 वर्षे ऊस गेलेला नाही, म्हणजे अतुल बेनके फॉर्म भरू शकत फॉर्म नाही. भरू शकत नाही. विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हे फॉर्म भरू शकतात? त्यांची तीच अडचण आहे. शिवाजीराव नलावडे त्यांचा ऊस गेलेला आहे, ते फॉर्म भरणार. हो, ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे आजी आमदार आणि माजी आमदार तुमच्या पाठीशी उभे राहणार, मतदारांना कन्व्हिन्स करणार, ते उमेदवार असणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.